हाय मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत करत आहे तुमचं माझ्या एसएस फूडी व्लॉग वरती। आज मी तुमच्यासाठी एक महाराष्ट्रीयन टिपिकल रेसिपी घेऊन आलोय, ज्याचं नाव आहे मिरचीचा ठेचा, हिरव्या मिरचीचा ठेचा। ठेचा बेसिकली जो खाल्ला जातो तो खेड्यागावांमध्ये खाल्ला जातो शेतावरती, आणि कालांतराने त्याचं रूपांतर आता लोकांना खूप प्रमाणात आवडत आहे, तर लोक आता शहरात सुद्धा तो खाल्ला जातो। तर एक प्रकारची ती चटणी आहे, आणि ही चटणी मोस्टली गाव साईडला पूर्वीचे लोक करायचे। त्यावेळेस कसं होतं की लोकांना शेत खूप लांब असायची गावापासून, आणि मग दळणवळणाचं साधन नसायचं। त्यावेळेस पायी चालत जायचं म्हटलं तर 2-3 तास लागायचे, अशी खूप लांब शेत असायची। आता काय गाडी अवेलेबल आहे, सायकल अवेलेबल आहे, व्हेकल्स अवेलेबल आहे, तर लोक पटकन जातात, डबा देऊन येतात। पण त्यावेळेस तशी परिस्थिती नव्हती। पण त्यावेळेस लोक काय करायचे, सुगीच्या टायमात किंवा शेतीमध्ये भरपूर प्रमाणात काम असल्यानंतर हे लोक सर्व जेवण एकत्र म्हणजे रॉ सगळं बांधून शेतावरती घेऊन जाऊन तिथे शेतावरतीच राहायचे, आणि तिथंच जोपर्यंत सर्व काम होत नाही तोपर्यंत तिथे राहून जेवण वगैरे खाणं पिणं तिथंच करायचे। तर त्यावेळेस तो इन्व्हेन्शन झालेला हा प्रकार आहे मिरचीचा ठेचा, मोस्टली महाराष्ट्रामध्ये। आणि आमच्या घाटावरती म्हणजे पश्चिम महाराष्ट्रात हा मिरचीचा ठेचा खूप आवडीने खाल्ला जातो, आणि एकदम इझी रेसिपी आहे त्याच्यामध्ये। आणि आता कालांतराने लोकांनी बरेचसे बदल केले, त्याच्यात काही लोक कांदा टाकतात, टमाटे टाकतात, त्याच्यानंतर आवडीनुसार जे पण त्यांना आवडतं त्याच्या हिशोबाने जिरे टाकतात, किंवा शेंगदाण्याचं कूट टाकतात। तर हे कालांतराने बदल झालेले आहेत त्याच्यामध्ये। पण जो टिपिकल मिरचीचा ठेचा आहे तो फक्त एक 4 इंग्रेडियंट्सचा वापर करून, जे शेतावरती अवेलेबल असतात त्यांचाच वापर करून बनवला जातो। आणि आज मी त्याच पद्धतीने तुम्हाला एक टिपिकल मिरचीचा ठेचा बनवून दाखवणार आहे, आणि जो की खूप सुंदर बनतो एवढ्या 4 इंग्रेडियंट्स मध्ये। आणि अजून एक त्याच्यामध्ये तुम्हाला एक गंमत सांगणार आहे। तुम्ही जर मिरचीचा ठेचा आवडत असेल आणि तुम्ही जर जास्त प्रमाणात खाल्ला तर त्याचा त्रास होतो। ज्यांनी खाल्ला असेल त्यांना माहिती असेल, तर तो त्रास होऊ नये म्हणून आपण त्याच्यामध्ये ना कधी मिरचीचा ठेचा खात असताना थोडंसं तूप टाकायचं, आणि तूप टाकून जर मिरचीचा ठेचा तुम्ही खाल्ला, तो थोडा जास्त प्रमाणात जरी खाल्ला तरी त्याचा काही त्रास होत नाही। तर हे तुम्ही नक्की लक्षात ठेवा। चला तर आपण आता सुरुवात करूया रेसिपीला। त्या अगोदर मी तुम्हाला लागणारं साहित्य दाखवतो, आणि 4-5 साहित्य आहेत जे लागणार आहेत आपल्याला आज मिरचीचा ठेचा बनवण्यासाठी। तुम्ही एकदा बनवून बघा। मिरचीच्या ठेच्यासाठी पण लागणारे साहित्य पाहूया। या ठिकाणी आपण हिरव्या मिरच्या घेतल्यात, एकदम फ्रेश आहेत, छानपैकी धुवून घेतले। लसूण आहे, त्याच्यानंतर तेल आहे। चला तर मग आपण लागणारं साहित्य पाहूया। हिरव्या मिरच्या आहेत, छानपैकी फ्रेश मिरच्या आहेत, धुवून घेतलेल्या आहेत। लसूण आहे, लसणाचं प्रमाण थोडं जास्तच ठेवायचं आहे। आणि तेल आहे, चवीनुसार मीठ आहे, आणि कोथिंबीर आहे। आता जर तुम्ही बघितलं ह्याच्यामध्ये, तर जे शेतात अवेलेबल इन्ग्रेडियंट्स आहेत तेच आहेत सर्व, फक्त तेल आणि मीठ आपण घरून घेऊन जातो। लसूण शेतात मिळतो, जर लसूण असेल लसणाची पात अवेलेबल असते, किंवा तुम्ही जर त्यावेळेस लसणाची पात नसेल तर तुम्ही कांदा वापरू शकता, कांद्याची पात वापरू शकता। त्याच्यानंतर मिरची शेतात अवेलेबल असते, कोथिंबीर शेतात अवेलेबल असते। आणि आपण त्यासाठी ठेचण्यासाठी घेतलेलं आहे खलबत्ता, छोटासा खलबत्ता आहे। परंतु माझी आजी किंवा माझी आई जी बनवायची, ते लोक ज्या भांड्यामध्ये म्हणजे तव्यामध्ये त्या मिरच्या भाजायचे त्याच्यामध्येच ते ठेचायचे। पण आपण थोडंसं चेंज तवा त्याच्यामध्ये आपण ठेचूया। तर चला आता आपण रेसिपीला सुरुवात करूया। चला तर आपण आता गॅसवरती पॅन ठेवूया। पॅन थोडासा गरम होऊया, कारण धुतलेला आहे, त्याच्यात थोडंसं पाण्याचं प्रमाण असेल तर थोडं पाणी जर निघालं, त्या पाण्यामध्ये जर आपण तेल टाकलं तर ते चटकतं, म्हणून पाणी सर्व निघून जाईल। थोडंसं गरम झाल्यानंतर मग आपण तेल टाकूया त्याच्यामध्ये। चला आता आपला पॅन चांगला गरम झालेला आहे, आपण त्याच्यामध्ये तेल टाकूया। तेल टाकून घेतलं आपण, तेल टाकून घेतलं, तेल थोडं गरम होऊ देऊया।
तेल आपलं छानपैकी गरम झालेलं आहे. आता आपण मिरच्या टाकूया. मिरच्या टाकत असताना थोडी काळजी घ्यायची, कारण तेल गरम झाल्यामुळे मिरच्या फुटतात आणि त्यातले बी आपल्या अंगावर येऊ शकतात. म्हणून मी ऑलरेडी झाकणी घेतलेलं एका हातात आणि एका हातात मिरच्या घेतलेल्या आहेत. आता मिरच्या टाकलं की मी पटकन झाकण लावून घेणार आहे. मिरच्या आता छानपैकी भाजून झालेल्या तेव्हा थोडंसं काळजी घ्यायची, कारण मिरच्या उडतात, बिया उडतात. छानपैकी भाजून घ्यायच्या. गोष्ट आहे, तुमच्याकडे जर काही वेगळ्या पद्धतीने करत असतील तर तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा. आपण त्या पद्धतीने रेसिपी बनवण्याचा प्रयत्न करू. आणि तुमच्याकडे कोणाकडे महाराष्ट्रीयन युनिक रेसिपी असेल तर तुम्ही कमेंट करून सांगा. ती रिक्वेस्ट माझ्याशी शेअर करा आणि आपण तुम्हालाही या ब्लॉगमध्ये घेऊ. तुम्हालाही रेसिपीच्या ब्लॉगमध्ये आपण रेसिपी बनवण्यासाठी बोलू. आपण तेही करू शकतो. तर तुमच्याकडे काय असेल युनिक तर तुम्ही तेही मला सांगू शकता. आणि ती रेसिपी आवडली तर नक्की मी तुम्हालाही माझ्या किचनमध्ये बोलू. आता आपल्या मिरच्या छानपैकी भाजून झालेल्या, त्याच्यामध्ये आपण गॅस बंद करून घेतला. त्याच्यामध्ये आपण आता लसूण टाकून घेऊया आणि कोथिंबीर त्याच्यातून. आता आपण लसूणही त्याच्यात टाकून घेतलेला आहे आणि कोथिंबीरही टाकून घेऊया. मिरच्या थोड्याशा आम्ही जास्तच भाजतो आम्ही, कारण मिरच्या भाजल्यामुळे थोडासा तिखटपणा कमी होतो. मुलांनाही त्याचा आवडतो, त्यामुळे थोडंसं जास्त भाजलेलं छानपैकी भाजून घ्यायचं. त्यानंतर चवीनुसार मीठ टाकून घेऊया आपण. आपण छानपैकी एकजीव करून घेऊया सर्व. हे तर झालेलं आहे. आता आपल्याला हा ठेचायचा आहे. चला, तर आता आपण मिरच्या भाजलेल्या आहेत, सर्व तयार आहे. आता आपण त्याला ठेचूया. त्यासाठी आपण भाजलेल्या मिरच्या आणि ते सर्व इन्ग्रेडियंट त्यामध्ये काढून घेऊया. छानपैकी ठेचूया. हळूहळू ठेचायचं आणि कधी मिक्सरला लावायचं ना, असं ठेचूनच छान होतं. त्याची जी टेस्ट आहे ती अशी ठेचल्यामुळेच येते. मिक्सरला जर तुम्ही लावला तर ती टेस्ट येत नाही. आणि त्यातल्या त्यात जर तुमच्याकडे लोखंडाचा तवा असेल आणि त्याच्यामध्ये मिरच्या भाजून जर त्याच्यातच जर ठेचला तर त्याची अजून एक वेगळी चांगली चव येते. आपला हा ठेचा छानपैकी ठेचून झालेला आहे आणि हा तसा तयारी झालेला आहे. आणि तुम्ही हा ज्वारीची भाकरी, बाजरीची भाकरी, त्याच्यानंतर मक्याची भाकरी सर्व करू शकता. आणि अजून एक, तुम्ही जर दह्यात टाकून हा ठेचा खाल्ला तर त्याची एक वेगळीच टेस्ट येते आणि खूप छान टेस्ट येते. आम्ही गावी वगैरे गेलो तर नक्कीच आपलं जे घरचं दही असतं त्याच्यात टाकून आम्ही खातो. आणि आता आपण एका बाउलमध्ये काढून दिला सर्व करण्यासाठी. आणि हा आरामात याच्यात, कारण बाकी काही टाकलं नसल्यामुळे, कांदा किंवा शेंगदाण्याचं कूट वगैरे टाकलं नसल्यामुळे हा आरामात 2 आठवडे व्यवस्थित राहतो. पुन्हा काही खराब वगैरे होतं 2 आठवड्याला आरामात स्टोअर करून ठेवू शकतो. अशा प्रकारे तयार आहे आपला मिरचीचा ठेचा झालेला आहे. आणि तुम्ही पाहू शकता छान असा मिरचीचा ठेचा तयार झालेला आहे. तुम्ही हा ज्वारीची भाकरी, मक्याची भाकरी, त्याच्यानंतर बाजरीची भाकरी त्याच्यासंगती तुम्ही सर्व करू शकता. आणि
हा ठेचा तुम्ही दह्यामध्ये टाकून मक्याची, ज्वारीची किंवा बाजरीच्या भाकरी संगती खाल्ला तर याची एक वेगळीच अप्रतिम अशी टेस्ट येते. कारण आम्ही गावी गेल्यानंतर ते खात असतो. तर तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल आणि रेसिपी आवडली असेल तर तुम्ही नक्की याच्यावरती कमेंट करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, आमचा व्हिडिओ शेअर करा आणि लाईक करायला विसरू नका.